नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। उद्धव ठाकरे भाजप सोबत येणार, आमदार रवी राणा यांचा सर्वात मोठा दावा। संपूर्ण प्रकरण काय आहे या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय काय घडामोडी घडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजप पक्षात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। हा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याचं बघायला मिळालं आहे। असं असताना आता आमदार रवी राणा यांच्या एका दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोबत येतील असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे। त्यांच्या या दाव्यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं। मी नरेंद्र मोदी यांना शत्रू मानत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते। त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांनी मोदींना साथ घातल्याची चर्चा रंगली होती। त्यानंतर आता रवी राणा यांनी याबाबतच वक्तव्य केलं आहे। विशेष म्हणजे असंच काहीसं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनीही केलं होतं। उद्धव ठाकरेंना अहंकारात बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला होता। त्यांचं चिंतन मातोश्रीवर सुरू होतं। त्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही। उद्धव ठाकरे मोदींचं नेतृत्व स्वीकारतील। उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत असंही रवी राणा म्हणाले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन एनडीएत आले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत आले आहेत असा देखील दावा रवी राणा यांनी केला। यावेळी रवी राणा यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राज्यावरचं विघ्न आहे। संजय राऊत हे दिल्लीत आहेत, पण महाराष्ट्र सदनात शिवजयंतीला ते आले नाहीत। त्यांचा शिवाजी महाराजांबद्दल बेगडी आदर आहे अशी टीका देखील रवी राणा यांनी केलेली आहे। तर या सगळ्या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आताच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।